खरं तर संजय राऊत यांनी लोकसभा निवडणूक जी आहे ती बॅलेट पेपरवर घ्या अशी पुन्हा एकदा जी आहे ती मागणी केलेली आहे. आपण जर बघितलं तर याआधी सुद्धा जे आहे ती संजय राऊत यांनी जे आहे ते निवडणूक आयोगाने जी निवडणूक आहे ती बॅलेट पेपरवर घेतली पाहिजे होती आणि आज सुद्धा जे आहे ते अशा प्रकारे संजय राऊत यांनी विधान केलेलं आहे. ईव्हीएम हटी दुर्घटना घटी, भाजपचं जे आहे ते ईव्हीएम वर एवढं प्रेम का आहे असा सवाल देखील जो आहे तो आज जो आहे ते आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी केलेला आहे. राऊत असं म्हणाले की आतापर्यंत गेल्या 10 वर्षात ज्यांचे सरकार आहे त्या पक्षाने आणि त्यांच्या नेत्याने या देशात लोकशाही राहू नये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहू नये किंवा मीडिया असेल, संसद असेल आणि न्यायालय आणि प्रशासन हे जे 4 स्तंभ आहेत हे राहू नये अशा दिशेने जी आहे ती पावले टाकलेली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात काही कठोर पावलं उचलून हा देश जो आहे तो वाचवण्याचं ठरवलं असेल तर देश जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाकडे आशेने पाहत आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं. एकंदरीतच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संख्यांची क्रॉस पडताळणी करण्याचा याचिकेवरती आज जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाने नोटीस जी आहे ती पाठवली होती आणि यावर बोलताना संजय राऊत यांनी संपूर्ण जगातून ईव्हीएम मशीन हटली आहे. रशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका कोणत्याच देशात जे आहे ते ईव्हीएम नाही आहेत. सगळीकडे जे आहे तर बॅलेट पेपरवर निवडणुका होत आहेत आणि शेवटचा जो देश आहे तो बांगलादेश आहे जो आपल्या जवळचा आहे. त्या देशात सुद्धा ईव्हीएम नाहीयेत तर बॅलेट पेपरवर निवडणुका होत आहेत. त्यामुळे आता इथे देखील जे आहे त्या भारतामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला पाहिजेत असं जे आहे ते संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. नक्की संजय राऊत या संदर्भात काय म्हणाले आपण पाहूया. पैट की काउंटिंग के बारे में सुप्रीम कोर्ट ने कुछ टिप्पणी की है, अब तक फैसला नहीं किया है, लेकिन अगर ये फैसला होता है तो देश की लोकतंत्र के लिए बहुत ही ऐतिहासिक फैसला होगा। इलेक्टोरल बॉन्ड्स के बाद देश में एक माहौल बन गया है कि भ्रष्टाचार के माध्यम से कैसे चुनाव जीता जाता है, भ्रष्टाचार के माध्यम से कैसे पैसा जमा किया जाता है और चुनाव में लाया जाता है। वैसे ही इस देश की जनता का, वोटर्स का लोकतंत्र में अगर निवडणूक की जो एक सिस्टम है उसके ऊपर विश्वास नहीं होगा, जो ईवीएम है, तो उसे हम लोकतंत्र नहीं मानते। अगर ये लोग नहीं जानते कि मैंने किसके ऊपर वोट दिया है और किसको वोट गया है, जब बैलेट पेपर थे तो हम उसके ऊपर जो ठप्पा मारते थे, सिक्का मारते थे, तो हमें दिखता था कि मैंने फलाना फलाना सिंबल के ऊपर हमने ये सिक्का मारा है। लेकिन ईवीएम में अब तक का जो नतीजा सामने आया है या डेमोन्स्ट्रेशन जो लोगों ने दिखाया है और लोगों के मन में जो भ्रम है, आप किसी को भी वोट दो जाएगा तो कमल को ही। हाँ, बीजेपी के लोग तो प्रचार करते हैं आप किसी को भी वोट दो जाएगा तो कमल को ही। तो पूरे देश की जनता के मन में एक भय है कि क्या हम चाहते हैं कि परिवर्तन करें, लेकिन हम परिवर्तन करने के लिए जो वोट देंगे तो जिसको हमने बटन दबाया है उसको जाएगा। इसीलिए वीवीपैट, हमने तो कहा था कि बैलेट पेपर पर चुनाव करिए, लेकिन इलेक्शन कमीशन, मोदी शाह जी की भारतीय जनता पार्टी और सरकार सुनने को तैयार नहीं, क्योंकि ईवीएम सेट है, सबको मालूम है। तो वीवीपैट का हमने एक पर्याय दिया था और ईवीएम के खिलाफ देश भर के वकीलों ने आंदोलन किया। मला वाटतं भाजपला फटका बसेल जर असं निर्णय झाला। ईवीएम हटी, दुर्घटना घटी, हिम्मत तो दिखाए बीजेपी। अगर लोकतंत्र है, लोग नहीं चाहते, पूरे विश्व से ईवीएम हट गई है, पूरे विश्व से, ना रशिया में है, ना यूरोप में है, ना अमेरिका में है, ना अफ्रीका में है। आखिरी देश था बांग्लादेश, वहां से भी हट गई है।
तो भारतीय जनता पार्टी को ईवीएम से इतना प्यार क्यों है, ये बताइए। क्योंकि कुछ गड़बड़ है, घोटाला है और गोलमाल है। तर आपण बघितलं खासदार संजय राऊत यांनी कशा प्रकारे जे आहे ते ईव्हीएम वर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्या, कारण देशातील लोकशाही टिकून ठेवायची असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाव्या। यासोबत त्यांनी निवडणूक आयोग जे आहे ते मोदी शहा यांच्या म्हणण्यानुसार जे आहे ते काम करत आहे, परंतु ईव्हीएम वर निवडणुका घेतल्यामुळे जे आहे ते लोकांमध्ये जी आहे ती विश्वासार्हता आता राहिलेली नाहीये, असं देखील जे आहे ते संजय राऊत यांनी आपल्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे। त्यामुळे आता नक्की निवडणुका ईव्हीएम वर होतात की बॅलेट पेपरवर होतात हे पाहावं लागणार आहे, कारण निवडणूक आयोगाने जी आहे ती तयारी तरी सुद्धा आता मात्र तयारी तरी जी आहे ती ईव्हीएम वर निवडणूक घेण्याच्या दृष्टीनेच केलेली आहे।